काय म्हणता बे पोट्टे हो, मी तुमचा सर्वांचा आवडता नागपूरचा शुभ्या. तर आज आम्ही आलो आहो कुठल्या किल्ल्याला आलो रे? हा, सीताबर्डीच्या किल्ल्यामध्ये आलो. हा किल्ला जो आहे हा आर्मी कॅन्टोन्मेंटच्या अंडरमध्ये येते. आपलं जे बर्डीचे जे काय म्हणते आर्मी कॅन्टोन्मेंट आहे त्यांच्या जो हे आहे काय म्हणते एरिया आहे, त्या एरियाच्या अंडरमध्ये हा किल्ला आहे. तर आज आम्ही घुमाले निघालो. माझ्यासोबत जो आहे हा माझ्या मामाचा पोरगा आहे. तर माझ्यासोबत जे आहे हे दोघं कार्टे आहे. हे माझी मावशीची पोरगी आणि काकाचा पोरगा. तर आम्ही आता झाडी झुडपं जंगलाच्या रस्त्यानं जात आम्ही आता किल्ला पाहायला आलो. इथं खूप मोठी पहाडी आहे. तुम्हाला एक दाखवतो. जे नागपूर शहराच्या अंदरमध्ये तुम्हाला काय म्हणजे त्याले पहाडी पाहायला भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आपल्याकडल्या पहाड्या ज्या आहे लोकांना पूर्ण पहाड्यावर घर काय म्हणते बांधलेली आहे. म्हणून तुम्हाला एक पहाडी दाखवतो. खूप जुन्या काळातली पहाडी आहे. ते समोर पहा, दिसतं का तुम्हाला? ते पहा, दिसते का? हे पहाडी पाहून नाही का मला ते गाणं आठवलं, गडावरी गड का देवा का माझ्या. आता आम्ही समोर चाललो. समोर खूप गर्दी आहे. अंदर मध्ये एक मंदिर पण आहे. इथं लोक पहा किती सारे फोटो काढून राहिले मस्तपैकी. दिसताय का? पाय तिथं काहीतरी लिहिलं वाटतं अंदर मध्ये. तिथं काहीतरी लिहिलं. काय लिहिलंय तिथं? एक हसीना एक दुश्मन आहे ना. हा, म्हणजे एवढ्या वर तर चढून लिहिलं कोणच हे समजून नाही राहिलं मला. म्हणजे हा नक्की स्पायडरमॅनच्या कोणतरी हा कोणता तरी सय्यारा आहे जो मला वाटते स्पायडरमॅनच्या खानदानीतला असन. ज्यानं लटकू लटकू गेला तिथं काहीतरी लिहून ठेवून दिलं एवढ्या वरचं. अंदर मध्ये एक मंदिर पण आहे मस्त एक सुंदर वालं मंदिर पहा. दिसताय का? ते मंदिर पहा, मंदिर पण आहे इथं. इथं जे आहे हे गणपतीचं मंदिर आहे. म्हणजे आपल्या गणेश टेकडी सारखं एक मंदिर इथं पण आहे. मग इथून आम्ही समोर वाढलो. समोर वाढल्यावर समोर तुम्ही पाहू शकता हा अशा प्रकारचा इथं हा पूर्ण मॅप आहे. मॅप मध्ये जे सगळे जे प्लेस आहे म्हणजे इथं काय काय म्हणजे फेमस प्लेसेस आहेत हे सगळं दिलेलं आहे. जसं इथं गणेश मंदिर आहे. वेल म्हणजे आपली दिवाला समजून चला आहे. हे क्वीन्स ऑफ पॉइंट मध्ये क्वीन्स पॉइंट मध्ये गांधीजीचं जे जेल आहे ते पण आहे 4थ्या नंबरवर. मजार पण आहे आणि एक गन पोझिशन 1 गन पोझिशन 2 काय अजून मंदिर ग्रेव्स. इथं खूप साऱ्या गोष्टी आहेत पाहण्यालायक. तुम्ही पाहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि ह्या गोष्टीचा पाहण्यालायक आहे. हे म्हणते का आम्हाला घे म्हणते व्हिडिओ मध्ये. म्हणून इले घ्या लागत आहे मजबुरीनं. काही याची इच्छा नव्हती मिळाली कारण की हिचा चेहरा काही एवढा काही फास्ट फास्ट पाहण्यालायक आहे नाही. ते पाहून घ्या, ते पाहून घ्या. हसीना हे आमच्या घरची हसीना पारकर. आमच्या घरची हसीना पारकर आहे. मला घ्या म्हणते फोटो व्हिडिओ मध्ये. मला सांग, खरं सांग, खरं सांग, तुला कसं वाटतं इथे येऊन? बकवास. हा बाई, मोठ्या मोठ्या लोकांना नाही का इथं आजादी दिल्ली का नाही त्याचं हे ठिकाण हे माहित आहे का तुले? मी का करू शकतो? का करू शकतो? तू काय करू शकत नाही. झाला आता वेळ गेली, वेळ वाया गेली. आता गेलेली वेळ परत येत नाही. जाऊ द्या, आपण समोर जाऊ. आता समोर पहा तुम्ही, गर्दी पहा किती लोकांची आहे. दिसताय का तुम्हाला सगळे लोक? हे पहा छोटे छोटे पोरं पहा, बिलकुल एकदम आर्मी वाले ड्रेस घालून. नाले वगैरे केव्हा छान येते मस्त वरिया सुगंधासाठी. नाला वाटते कुठला तरी. नाही नाही, जंगलच जास्त आहे इथं. म्हणजे आपल्याला विश्वासच होत नाही का आपण नाही का का म्हणते त्याला एका जंगलामध्ये या म्हणून नाही का, म्हणजे नागपूर सिटी मध्ये यावं असं आपल्याला विश्वास होत नाही. कारण का इथं जे जंगल आहे ते बिलकुल पुराण्या काळातले जंगलासारखे आणि पचमडीतले जंगलासारखे आहे. चष्मा माय घातला तुम्ही? चष्मा तिकडं, चष्मा तिकडं पहिले. आता कसा दिसतो सांगा तुम्ही मला? चष्मा घातल्यावर मी चांगलाच दिसतो. हा, हे काय म्हणते बाय? काय म्हणते एकदा पुन्हा मला वैष्णवी? इले थोडा डायलॉग मस्त माहित आहे. सगळ्या पोट्याले आजकाल नाही का थोडा डायलॉग माहित आहे. अंदर मध्ये हे वीर दिसतं बा समोर का हे वीर आहे पुराण्या काळातली. वीरच आहे का माहित नाही. हो वीरच आहे, वीरच आहे, वीरच आहे. समोर आल्यावर आम्हाला हा असा इंडिया गेट दिसला. इथून आपल्याला समोर वरचं जात आहे.
हा जो रस्ता दिसतो तुम्हाला हा विहिरीकडे जाण्याचा रस्ता आहे म्हणते बा. दिसताय का समोर हा असा भुतिया रस्ता आहे बा पूर्ण. पहाड विहिरीकडे जाण्याचा रस्ता. हे जे पहाड आहे हे पूर्ण पहाड पाहून मला असं वाटू राहिलं का मी पचमढीला आलो का असं वाटून राहिलं. म्हणजे महादेवाची यात्रेला नाही का आजीबाई आहे ना, बरोबर आहे ना. माझ्यासोबतची दोन लोक कुठे गेले. बरोबर आहे. समोर गेले. तर आता आम्ही समोर समोर जातो. समोर समोर जाऊन आता खूप सारे लोक आले इथं आज. तसं हा जो किल्ला आहे हा किल्ला तुम्हाला फक्त पब्लिक हॉलिडेच्या दिवशी फक्त उघडा दिसून तुम्हाला. आणि 1 मे पण उघडा राहील आता. अजून काही गोष्टी राहते त्यावेळेस पण हे लोक उघडा करतात. म्हणजे काय म्हणते ओपन असते पब्लिक साठी फक्त. ठीक आहे. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला येताना तुम्ही काय म्हणते आधार कार्ड वगैरे सोबत घेऊन या. कारण का इथं कधी कधी नाही का तुम्हाला आधार कार्ड वगैरे आयडेंटिटी कार्ड जे आहे ना ते मागते. समोर पाहा इथे गर्दी आहे. दिसताय का. हा काय करायले तुम्ही ते. अहो चला की हो समोर. अरे इथं काय करायले तुम्ही. समोर पहा आपल्याला हा असा इथं व्ह्यू पॉइंट दिसला. त्याला काहीतरी राजा राणीचे स्मारक असं काहीतरी त्याचे नाव आहे. दिसतंय का हे आपले तेच याचा डिटेल आहे पूर्ण वाचून घ्या तुम्ही. ठीक आहे. आणि जो हे आपल्या गावामध्ये स्मारक आहे स्मारकाच्या इथून जे आहे आपला हा एक व्ह्यू पॉइंट आहे. याले आपण सगळे लोक फोटो काढून राहिले. बिलकुल दिसताय का जंगल बा दिसताय का. हो तिकडे आपला रेल्वे स्टेशन आहे ह्या साईडले. हे जागा खूप खाली आहे. इथं खाई आहे पूर्ण नाही का हे. तर हा जो एक प्रकारचा राजा राणीचे स्मारक म्हणते याले हा याले एक प्रकारचा हा आपला सुसाईड पॉईंट म्हणू शकतो आपण याले. म्हणजे व्ह्यू पॉईंट जे राहते ना आपला त्या टाईपचा पॉईंट आहे. आता आपण अजून पुन्हा समोर जाऊ. पुन्हा पाहून का भेटते आपल्याला पाहायला चांगल्या चांगल्या गोष्टी आज पाहणार आहोत. तर तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बनवून राहा प्लीज. थँक्यू. हे भिंत बघा खूप जुन्या काळातली भिंत आहे. असा हा बुलंद दरवाजा. आता आम्ही आलो ह्या जेलच्या पॉइंट मध्ये जिथे महात्मा गांधीजी यांना कैद करून ठेवण्यात आले होते. तर बघा हे बघा तुम्ही खूप जुन्या काळातली ही जेल आहे. या जेलमध्ये जे आहे आपले परमपूज्य महात्मा गांधी बापूजी यांना कैद करून ठेवण्यात आले होतं. आता कोणत्या काळात ठेवण्यात आलं होतं ते तुम्हाला मी दाखवतो. समोर आपण जाऊ. आता समोर तुम्हाला दाखवतो. मला हे बघा समोर हा बोर्ड बा. 1923 पासून ते 15 एप्रिल काय एप्रिल ते मे 1923 मध्ये त्यांना इथं कैद करून ठेवण्यात आलं होतं. ते महात्मा गांधीजी बापूजी यांचं जेल आहे. हे बघा इकडे हे जेल दिसतात तुम्हाला. ह्या जेलमध्ये महात्मा गांधीजी बापूजी यांना ठेवण्यात आलं होतं. कोणत्या वर्षी ठेवलं होतं हे तुम्हाला दाखवतो. महात्मा गांधीजींच्या तुरुंगवासाचं जे स्पष्टीकरण आहे पूर्ण ते या आपल्या बोर्ड मध्ये तुम्हाला दिसेल. तुम्ही बघा वाचून घ्याल. ठीक आहे. तुम्हाला हे अंदरची गोष्ट सांगतो. म्हणजे मी आता नाही का अंदर मध्ये गेलो होतो जेलमध्ये. तिथं खूप काय म्हणते गरमी होत होती नाही का. तर त्या गरमीमध्ये लोक काय म्हणते की इथं खूप गरमी होऊन राहिली म्हणते. तर मी म्हटलं गरमी होऊन राहिली तर महात्मा गांधीजी कसे राहिले असं नाही का.
म्हणजे त्यांनी एवढ्या गरमीमध्ये इथं दिवसाप्ले काढले त्यांना. मला वाटते 1 महिना का 1.5 महिना काहीतरी त्यांना इथं काढला 1923च्या काळामध्ये. आता आपण पुन्हा समोरच्या ठिकाणी चाललो. अजून हे बघा इकडे मला वाटते हा गन पॉइंट काहीतरी असायला पाहिजे. गन का काय हो तोफवाला की गनवाला पॉइंट आहे काहीतरी आहे. आता आपण बघू समोर जाऊ. आपले हे भारतीय सैन्याचे जवान यांच्यासोबत लोक सुद्धा फोटो काढत आहे आवर्जून. आणि आता आपण समोर जाऊ. तुम्ही इकडे पहा हा जो आहे हा गन पॉइंट आहे. डू नॉट क्रॉस म्हणते. आले का तू कुठं गन पॉइंट आहे. कॅनॉनची गन आहे म्हणते तुषार. हे गन आहे भाई. आणि हा जो आहे हा रोड पण आहे इथं. लोहाच्या दिसतात तुम्हाला रोड पण आहे. मला वाटतं या रोडानं काहीतरी असन काहीतरी डायरेक्शन चेंज करायचं वगैरे काही असन. जे काही दुश्मन वगैरे आले तिकडून त्यांनी धड चला बोली. इथं अजून एक पुन्हा एक माहिती दिलेली आहे बघा. 1857च्या काळातली काहीतरी माहिती इथे दिलेली आहे. सर्व लोक चालले होते अंदर म्हणून आम्ही आता चाललो. भाऊ कायमवर थांबला. नो एंट्री झोन म्हणते. समोर जे आहे हे सुरंग आहे खूप मोठी. लवकर बाहेर गेली नाही साईडला तुम्ही बघता दमगुट्ट्या अंदर मध्ये. इथं भूताच्या मजा काही नाही. सुरंग आहे नाही 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 नाही. दमगुट्ट्या अंदर पागलाय का. दमगुट्ट्या अंदर मध्ये एक तर व्हेंटिलेशन नाही अंदर मध्ये. काही नाही काहीच नाही बघा. सुरंग फक्त बघा काही नाही. अंदर मध्ये जे आहे ते खूप मोठी एक सुरंग होती. मी काय अंदर जास्त गेलो नाही काहून का आपल्याला म्हटलं अंदर गेलो आणि दमाची शिकायत आली तर झालं मग आपत्ती. म्हटले सुरंग जे बाहेरून अशी दिसते बा. दिसताय का. अच्छा अंदरून ते सुरंग आहे अशी लंबी. माझ्या काय म्हणता दादा. नागपूरच्या शुभ्या. इथं हा एक पुन्हा एक पॉइंट दिसला मला. इथून जायचं तिकडून निघायचं असं इथं म्हणणं. तर आम्ही आता अंदर चाललो. काय तर अंदर मध्ये पुरं काढापूट टरणार आहे. अंदर भूताची आवाज राहिली. अंदर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या रंगाचे भूत आहे. ते पहा भूताची आवाज राहिला आपल्याला. अंदर भूता भूत रे. अंदर पहा भाई काढापूट अंधारामध्ये. अंदर मध्ये काय म्हणते लोक जे आहे ते भूताचा आवाज काढू कडू लोकांना घाबरवून. पुन्हा एक सुरंग आहे. बहिणीने काय केलं ते लाईट चालवून केला. लोकांना भेवडवून राहिली. त्या लहानच्या खिडक्या इथून नाही का इथून पाच नजर बाहेरून हा असा मोसम आहे बाहेरचा. दिसता का तुम्हाला. मी तर काही दिसून नसून राहिलो. काढापूट चालणार लाईट भेटला. बरं झालं लाईट भेटला तर थोडस दिसून तर राहिलो. समोर पूर्ण अजून काढात अंदर आहे. आणि इथून आम्ही तर बाहेर निघू. जास्त काही नाही भाऊ. या खिडक्या आहे असं. त्या खिडक्याच्या अंदरून बंदूक काय म्हणते आपण निशाणा साधून राहत होते. कोणी जर आला बाहेर सीधा अंदर. आता बाहेर निघलो. अरे हो ते काहीतरी बापू हे त्या काळातल्या गोष्टी त्याच काळातले लोक सांगू शकते. आपण काय सांगू शकत नाही. सांगा काय का सांगा. काकाजी त्याच काळातले नाही. काकाजी किल्ला पाहून राहिले बरोबर आहे. काकाजी काय समजून नाही राहिलं. आपण चाललो कुठं काय कुठं. भाई असा प्रकारचा तो पुराण्या काळातला किल्ला होता. समोर आता ही जे खालची सुरंग दिसतात तुम्हाला हे सुरंग होते. आम्ही येऊन गेलो. हा काय हा एक व्ह्यू पॉइंट आहे.
गर्दी बघा किती सारी आहे इथं, खूप जास्त गर्दी आहे. सगळ्याची बैठक अशी भरलेली आहे. ते काकाजी तिरंगा झेंड्यासोबत फोटो काढून राहिले. आणि हा इकडे जे आहे हा मागचा एरिया आहे, दिसतंय का तुम्हाला? हे बघा जंगलच आहे पूर्ण यार. सगळीकडे इथे जे आहे ते तुम्हाला फक्त जंगलच पाहायला भेटल. आणि एक गोष्ट सांगतो अजून पुन्हा, हे जे जेल दिसली आपल्याला, हे जेल फक्त एकच जेल होती. ते मला वाटतं यांच्याकडे जास्त जेल होती ना त्या काळामध्ये, एकच जेल होती. ह्या एकाच जेलमध्ये महात्मा गांधीजी होते. आणि लोक बाबा आज तर ह्या ज्या व्ह्यू पॉइंट वर आहे आमच्या आता फोटो विटा काढून झाल्या. आता आम्ही समोरच्या ठिकाणी चाललो. आता समोरचं ठिकाण माहित नाही काय काय नाही, बघू आता काय भेटते आपल्याला बघायला. पण जे काय भेटेल खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि हा किल्ला जो आहे पाहायचा म्हणजे खूप मजा येते, खूप मजा येते आम्हाला पण सुद्धा. तुम्ही पण हा व्हिडिओ बघून नक्की एन्जॉय कराल असं मला वाटतं. आणि अजून काय म्हणते, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या. आणि हा जो व्ह्यू आहे हा नक्की तुम्ही एन्जॉय करा असं मला वाटते. परत आता आम्ही ज्या ठिकाणी आलो, गार्डन टाईप व्ह्यू बघा. हा छोटासा गार्डन टाईप आहे. आणि तिकडे पण हे पुराण्या काळातल्या ज्या बिल्डिंग आहे समोर दिसतंय का तुम्हाला? पुराण्या काळातला हा बिल्डिंग आहे हा. आणि याचा काहीतरी लिहिलं आहे इथं, थांबा दाखवतो. भूमिगत पाण्याची टंकी म्हणजे काय आहे, पाण्याच्या खाली हे जे जमिनीच्या खाली जे यांनी पाण्याची टंकी केली ते त्याच्या हे दाखवत आहे माहिती. हो तर ठीक झालं ना, भूमी म्हणजे जमीन. हा हे थोडीशी डिसाईन आहे, कारण की नाही का हे काय म्हणते हिस्ट्री काय ते हिस्ट्री म्हणजे काय म्हणते, बीए शिकलेली पोरगी आहे म्हणून जास्त माहित आहे. आणि हे वीर पा ज्याला बी कोणाची कुदाची इच्छा राहिली, ज्याला कोणाची कुदाची इच्छा झाली त्यांना ह्या विहिरीमध्ये येऊन नक्कीच आपलं योगदान द्यावे. अरे विहीर जास्त लहान नाहीये, हा खोल नाहीये. शिक्का टाका मनोकामना पुरी होते. त्या विहिरीमध्ये सिक्का टाकायच्या मनोकामना पुरी होते असे माझ्या भाऊच्या तुषारचं म्हणणं आहे. अजून काय म्हणते, हा थोडासा अजून काय म्हणते आर्ट शिकलेला पोरगा आहे तर याला चांगलं वाटतंय. आज येऊन इथं पहा तुम्ही आर्मी वाल्यांचे काय म्हणते ट्रक वर उभ्या मागं मागच्या साईडला पहा, दिसतंय का? हा तर आता मला वाटते समोर काय, हा तर आम्ही आता पुन्हा अजून समोर जाऊ. आणि ते जे विहीर तुम्ही पाहिली काय, ते विहीर लहानशीच होती. तिथून तुम्ही कुदू नका म्हणजे झालं काम. काय कुदले गिरले तर तुम्ही जास्त काही नाही, फक्त हातपाय तुटून बस झालं. ते बी नाही तुटणार, ते फक्त फ्रॅक्चर होईल फक्त, नाही का? तर तुम्ही काही कुदू नका, मजा केली. तर आता हा समोर बघा, हा आर्मीलांचा मस्त छानपैकी आपला हा कॅन्टोन्मेंट झोन वगैरे आहे इंचाला. आर्मीवाल्यांचा झोन आहे हा पूर्ण एरिया वगैरे, कॅन्टीन वगैरे आहे. समोर तुम्ही पहा एक बुलंद दरवाजा पुन्हा दिसताय का तुम्हाला? तेव्हा शाहरुखांच्या बोललेली हा. तर इथं तुम्हाला आल्यावर नाही का खूप सारे बुलंद दरवाजे पाहायला भेटन. वरती एक पोरगी ती उभी, हे अशी करून तुषार ते पोरगी पाहिजे ना, अशी करून शाहरुख खानाला पोच देत होती. तिनं शाहरुख खानच्या बायकोच्या पोच द्यायला पाहिजे होतं, ते शाहरुख खानच्या पोच देऊन आली होती. जाऊ द्या बाई, ज्याची त्याची इच्छा, काय हरकत नाही. समोरून पुन्हा चाललो आम्ही, समोर जाऊ. आता अजून खूप साऱ्या गोष्टी घुमायच्या आहे आपल्या. इकडे काही डान्स वगैरे काहीतरी सुरू वाटतं, पुन्हा गाणं घेणं सुरू वाटतं. इकडे बघा, हे उमंग मंदिर असं म्हणतात त्याला. आणि समोर इथे शिवजीची पिंड वगैरे आहे, आतमध्येच आहे सगळ्या गोष्टी. आणि आता आम्ही समोर चाललो. समोर काहीतरी मस्त एन्जॉयमेंट साठी आर्मीवाल्यांना आपल्या काय म्हणते बॉक्से वगैरे लावलेले आहे, बॉक्से लावलेले. आर्मीवाल्यांकडून आज काय म्हणते 15-20 काय म्हणते बॉक्से वगैरे लावण्यात आले. अजून सोबत आज जन्माष्टमी पण आहे, तर त्यामुळे इथं गाण्या पाहा गोविंदाचे गाणे लावत आहे, दहीहंडीवाले गाणे. वा सगळे लोक मस्त डान्स करून राहिले, नाचून राहिले आपले बघा. इथं सगळे लोक नाचून राहिले मस्त. तुम्हाला
बाबू असं कर यो हा बाबा की पोटेशन दाखवून तिथं जे आहे ते आमची डान्सची जी व्यवस्था होती म्हणजे सगळ्याच्या एन्जॉयमेंटची व्यवस्था आर्मीवाल्याकडून केली होती. आता आमचा डान्स वगैरे झाला, खूप छान डान्स झाला आमचा, मजा आली. तर अशा प्रकारे हा आमचा जो सीताबर्डी पॉटचा जो ब्लॉग आहे हा इथे संपलेला आहे. आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करून टाका. जे तुम्हाला भेटेल ते सगळं करून टाका. अजून काय म्हणतात आपलं त्याला असे जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज काय म्हणते माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता भेटू आपण नंतर पुन्हा. आपल्याला जे आता आपला हा ब्लॉग आहे हा इथे संपलेला आहे. असं थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्यामुळे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.